माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भेटत असताना मला अत्यंत आनंद होत आहे। 2026 या वर्षातले पहिले 6 महिने संपत आले आहेत। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये देशवासियांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशाने अशा काही गोष्टी साध्य केल्या आहेत ज्यांनी प्रत्येक देशवासियाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे। हे यश देशाची सुरक्षा आणि स्वावलंबनाशी जोडलेलं आहे। नुकतीच मला कोलकाता इथे नौदलाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आल्या। या जहाजांच्या रचनेपासून ते त्यांच्या उभारणीपर्यंत सर्व काही पूर्णपणे स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच विमान चालन क्षेत्रातही देशानं एक मोठं यश संपादन केलंय। स्वदेश निर्मित असलेल्या C-295 या विमानानं आपलं पहिलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे। विशेष म्हणजे अशी 40 विमानं भारतातच तयार केली जात आहेत। यामुळे आपल्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि विमान अंतराळ क्षेत्राला एक नवं बळ मिळतंय। रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक मजबूत होत आहे। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं स्वदेशी लॉंग रेंज अँड अटॅक क्रूज मिसाईल या लांब पल्ल्याच्या भूलक्ष्यभेदी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी देखील घेतली। हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारींनी मिळून तयार केलंय। म्हणजेच आज समुद्रापासून ते आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनत चालला आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाचं आयोजन झालं। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं संपूर्ण जग भारताच्या या उपक्रमाशी जोडलं गेलं। यावेळी जगातील 2500 पेक्षा जास्त ठिकाणी योगासनांचे विविध कार्यक्रम पार पडले। आपल्या देशातही कोट्यवधी लोकांनी ठिकठिकाणी या योग कार्यक्रमांमध्ये उत्साहानं भाग घेतला। याच महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचीही मोठी चर्चा झाली। यामध्ये भारताने एकूण 114 पदकं जिंकली असून त्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। त्यामुळे या अजिंक्यपद स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत पहिल्या स्थानावर राहिला। मी सर्व विजेत्या खेळाडूंचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे तिथली जनता असते आणि जेव्हा त्या देशातले लोक एखादा मोठा संकल्प करतात तेव्हा जगातली कोणतीही ताकद त्यांना त्यांच्या ध्येयापासून रोखू शकत नाही। राष्ट्र उभारणीत लोकसहभागाची हीच ताकद भारताचं खूप मोठं भांडवल आहे आणि या लोकसहभागाचा अनुभव आपण वारंवार घेत असतो। मित्रांनो, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही आग्रहाच्या विनंत्या केल्या होत्या। मी म्हटलं होतं की शक्य असेल तिथे काही काळासाठी गोल्ड, सोनं खरेदी करणं टाळा। लोकांना परदेशात सुट्ट्या घालवण्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यायला सांगितलं होतं। तसं सामायिक कार वापराला चालना देण्याचं आवाहन केलं होतं आणि शेतकऱ्यांना रसायन विरहित शेतीसाठी आपली शेतं वाचवण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरण्याचा आग्रह केला होता। मित्रांनो, मला देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अभिमान वाटतो की त्यांनी माझ्या या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही तर सर्व स्तरातून त्यात आपलं योगदानही ते देत आहेत। अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत। कित्येक कुटुंबांनी ठरवलं आहे
की यावेळी घरातल्या लग्नांसाठी नवीन सोनं खरेदी करायचं नाही. गरज पडलीच तर जुन्या सोन्यावर रिसायकल पुनर्प्रक्रिया करून नवीन दागिने बनवून घ्यायचे. कित्येक लोकांनी समाज माध्यमांवर हे देखील लिहिलंय की त्यांनी यावेळची आपली परदेशवारी कशी पुढे ढकलली आहे. मित्रांनो, कार पुलिंग कारच्या सामायिक वापराबाबतही लोकांनी अनेक चांगले अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज एकाच दिशेनं आपापल्या वाहनानं जात होते ते आता एकत्र प्रवास करू लागले आहेत. लोक जास्तीत जास्त बस आणि मेट्रो या पर्यायांचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मोठी बचत होत आहे. अशाच प्रकारे देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून सेंद्रिय खतांचा वापर वाढल्याच्या बातम्याही येत आहेत. मित्रांनो, मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की या जागतिक संकटाचा आपण सर्व भारतीय मिळून एकत्रितपणे मुकाबला करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की लोकसहभागाची हीच शक्ती आपल्याला अधिक मजबूत करेल आणि यशस्वी बनवेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात वाढदिवस, लग्न कार्य किंवा कौटुंबिक कार्यक्रम हे केवळ एका घरापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाचे उत्सव असतात. प्रत्येक कुटुंबाला वाटतं की आपला आनंद इतरांसोबतही वाटून घ्यावा. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या नांदेडमधील एका कुटुंबानं आपला आनंद वाटण्यासाठी असं काहीतरी केलंय जे सध्या कौटुंबिक आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. या कुटुंबानं विचार केला की जर आनंद वाटायचाच असेल तर अशी भेट दिली पाहिजे जी कठीण प्रसंगात एखाद्या कुटुंबाचा खरा आधार बनेल. आपल्या घरातील लग्नाचं औचित्य साधून या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1 लाख रुपयांचं विमा कवच देण्यात आलं. या उपक्रमामागील त्यांची भावना मनाला स्पर्श करून जाणारी आहे. अपघात झाल्यानंतर कुटुंबांना कशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं जवळून पाहिलं होतं. अशा वेळी एक लहानशी मदतही खूप मोठा आधार ठरते. मित्रांनो, सरकार देखील देशातल्या कोट्यवधी कुटुंबांपर्यंत सुरक्षेचं कवच पोहोचवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक अवघ्या 20 रुपयांच्या हप्त्यावर म्हणजेच वर्षभरात फक्त 20 रुपये भरून 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत या योजनेत 58 कोटींहून जास्त लोक सहभागी झाले आहेत. यामध्ये सुमारे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या म्हणजेच महिला आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना देखील तितकीच महत्वाची आहे. ही योजना व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचं विमा कवच देते. याचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये आहे. म्हणजे दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून जास्त लोक सहभागी झाले आहेत. या अंतर्गत देशातील सुमारे 11 लाख कुटुंबांना जवळपास 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. ही आकडेवारी खूप मोठी आहे आणि या आकड्यांमागे लाखो कुटुंबांची आपापली कथा आहे. कुठे एखाद्या मातेला आपल्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत झाली, तर कुठे एखाद्या पत्नीला घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी मोठा आधार मिळाला. मित्रांनो, अनेकदा एखाद्या खूप मोठ्या सुरक्षेची सुरुवात अत्यंत लहान रकमेनं आणि एका छोट्याशा पावलानं होऊ शकते. एक छोटासा निर्णयही
आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतो। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या कुटुंबात आणि परिचितांमध्ये या योजनांची माहिती नक्की पसरवा। माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आता अशा एका विषयावर बोलूया जो हजारो वर्ष जुना आहे। हजारो वर्षांपासून मनुष्य समाजात तो रुजलेला आहे। हा विषय आहे अंधश्रद्धेचा। अंधश्रद्धा अनेकदा केवळ एक चुकीची धारणा नसते, तर ती मनामध्ये भीती निर्माण करते, आणि जेव्हा भीती मनावर ताबा मिळवते तेव्हा माणसाला सत्य दिसेनासं होतं। अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक तर्क न करता आणि सत्याची पडताळणी न करता असे निर्णय घेतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं। दुसरीकडे समाजात असेही काही लोक असतात जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर जुन्या समजुतींना आव्हान देतात। अंधश्रद्धेकडून खऱ्या श्रद्धेकडे जाण्याचा हा प्रवास सोपा नसतो। आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाची गोष्ट सांगू इच्छितो। मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, याचं नाव हरगिला असं आहे। हरगिला हा एक अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे। निसर्गाची स्वच्छता राखण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो, परंतु आसामच्या काही भागांमध्ये प्रदीर्घ काळापासून या पक्षाला अशुभ मानलं जात होतं। लोकांना तो आपल्या आसपास दिसणं देखील आवडत नसे। अनेकदा ज्या झाडांवर हरगिला पक्षाची घरटी असायची ती झाडच तोडून टाकली जायची। विचार करा, जो पक्षी पर्यावरणाची स्वच्छता राखण्यास मदत करतो तोच हरगिला लोकांच्या अज्ञानाचा आणि भीतीचा बळी ठरत होता। याच काळात वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं। त्यांनी लोकांच्या मनातला हा गैरसमज दूर करण्याचा संकल्प केला। त्यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधला, लोकांना विज्ञानाच्या आधारे पटवून दिलं, आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या। त्यानंतर एक मोठा बदल सुरू झाला। ज्या पक्षाला कधी काळी अशुभ मानून हाकलून लावलं जायचं तोच पक्षी आता गावांची ओळख बनू लागला। हजारो ग्रामीण महिला हरगिला पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आल्या। आज त्यांना हरगिला आर्मी, हरगिला सेना म्हणून ओळखलं जातं। या महिलांनी समाजातल्या जुन्या समजुतींशी संघर्षही केला। लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं आणि अखेर अंधश्रद्धेवर मात केली। त्यांनी सिद्ध करून दाखवलं की योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचली की वर्षानुवर्ष रुजलेल्या समजुतीही बदलू शकतात। मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळेल तोच बहरेल। आज देशात अशा तरुणांची संख्या वेगानं वाढत आहे जे खेळतही आहेत आणि बहरतही आहेत, उमलतही आहेत। पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला आपलं करिअर, कारकीर्द म्हणून स्वीकारत आहेत। मला नागालँड मधल्या अशा 2 उपक्रमांची माहिती मिळाली आहे जी अतिशय रंजक आहे। पहिला उपक्रम आहे नागालँड बेबी लीग। आता हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल की ही लहान मुलांची एखादी साधीसुधी लीग असेल, पण तसं नाहीये मित्रांनो। ही 5 ते 10-12 वर्षे वयोगटातील अगदी लहान फुलांसारख्या मुलांची एक असाधारण अशी लीग आहे। ही बाल फुटबॉलपटूंची अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला, कौशल्याला आणि प्रतिभेला प्रोत्साहन देत त्यांना
प्रेरणा पण देते आणि नवीन ओळखही मिळवून देते. इसकी शुरुआत नागालँडमधल्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली लड़कियां यामध्ये सहभागी होऊ शकतात. ये लीग या लीगला आता 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. साथियों मित्रांनो, नागालँडमध्ये असाच आणखी एक चांगला उपक्रम होत आहे ज्याचं नाव आहे नागालँड वुमेन्स फुटसाळ लीग. फुटसल लीग कदाचित तुमच्यासाठी फुटसाळ हे नाव नवीन असेल. एक नया नाम होगा. मी तुम्हाला सांगतो, फुटसाळला इंडोर फुटबॉल, बंदिस्त मैदानावरील फुटबॉल असं देखील म्हटलं जातं. यामध्ये एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. खेळाचं मैदानही नेहमीच्या फुटबॉल मैदानापेक्षा खूप लहान असतं. इस कारण यामुळे खेळाडूंना मैदानावर खूप वेगवान निर्णय घ्यावे लागतात. उन्हें त्यांना आपलं तंत्र आणि कौशल्य स्किल का अधिक चांगल्या प्रकारे वापरावं लागतं. करना पड़ता है. नागालँडची ही वुमेन फुटसाळ लीग हमारी आपल्या लेकींना अपनी आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मैं ऐसे मी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नागालँडच्या जनतेचं मनापासून कौतुक करतो. असे उपक्रम देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देत राहतात. साथियों मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. हर दररोज नवनवीन संशोधन होत आहे. नए नवनवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवोन्मेष समोर येत आहेत. इस या काळात एक एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. लोगों की क्रिएटिव लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची? नई टेक्नोलॉजी नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं? जुड़े रहे. इन सब या प्रश्नांचं उत्तर शोधलंय नालंदा विद्यापीठानं. हजारो वर्ष जुनं आपलं नालंदा विद्यापीठ आता नव्या अवतारात भारताचं भविष्य घडवत आहे. घड रही. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन वास्तू परिसराचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठानं आपल्या शास्त्रार्थाची आपली प्राचीन परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ केवळ हे केवळ आपलं मत मांडण्याचं माध्यम नाही, के बाद तर ती वाद संवाद आणि वैचारिक मंथनाची एक शिस्तबद्ध अशी प्रक्रिया आहे. इसमें तर्क यामध्ये तर्क, वस्तुस्थिती आणि पुराव्यांच्या आधारे आपली बाजू प्रभावीपणे मांडणं आवश्यक असतं आणि त्यासाठी त्या विषयावर प्रभुत्व असणं गरजेचं असतं. इतरांचे विचार संयमानं ऐकण्याची आणि समजून घेण्याची शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून आपल्याला मिळते. क्रिया से मिलती है. नालंदा विद्यापीठानं कि या परंपरेचा आपल्या दीक्षांत समारंभात समावेश केला याचा मला खूप आनंद आहे. इसमें भाग लेने यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एक प्राचीन एका प्राचीन परंपरेला आजच्या आधुनिक काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न बहुत अत्यंत कौतुकास्पद आहे. मैं इस मी यासाठी नालंदा विद्यापीठाचं खूप खूप अभिनंदन करतो. देता हूं. मी देशातल्या इतर विद्यापीठांनाही असे उपक्रम राबवण्याचा नक्की विचार करावा असं आवाहन करेन. पहल पर विचार करें. मित्रांनो, साथियों, आपल्या परंपरेशी नातं जपत युवाओं को तरुणांना नई नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक चांगला प्रयत्न उपक्रम सुरू आहे. दिल्ली में दिल्लीत असलेलं सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये बीटेक हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ये आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. इससे यामुळे भारतीय भाषांसाठी के लिए कृत्रिम बुद्धिमत्तेवरील AI टूल्स नवी साधनं विकसित करायला मदत होणार आहे. हमारे आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही को भी यामुळे नवी गती मिळेल. वैसे मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला या कौतुकास्पद प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. साथियों, मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या विविध भागांमध्ये पोहोचत आहे. हमारे आपलं गीत, संगीत आणि अध्यात्म
संपूर्ण जगातील लोक जाणून घेत आहेत आणि आत्मसात करत आहेत. भारत से भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरेबियन समुद्रात सागर में डोमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. का एक देश है, वहाँ तिथे भारतीयांची संख्या करीब केवळ 100च्या आसपास शायद उससे किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल. इसके बावजूद असं असूनही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी संबंधित एक अतिशय सुंदर उपक्रम राबवला जात आहे. वहाँ तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक चमू पथक तयार केलं आहे. नाम है या चमूचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. टीम के या चमूचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. वे ते वैदिक मंत्रांचं उच्चारण देखील शिकत आहेत. उन्हें इसकी त्यांना याचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण मिळालेलं नाही, परंतु त्यांनी ध्वनिमुद्रणं ऐकून वैदिक मंत्रांचं अचूक उच्चारण शिकून घेतलं आहे. आज ते अनेक मंत्रांचा अतिशय सुंदर जप करतात. इनमें यामध्ये पुरुष सुक्तम, श्री सुक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सुक्तम आणि देवी महात्म्यम यांचा समावेश आहे. भारत से भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायक आहे. मैं मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या वहाँ के सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो कामनाएं देता आणि भारतीय संस्कृतीला जगभरात लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या अशा दुनिया भर में सर्व लोकांचं प्रिय बनाने के लिए मनापासून कौतुक करतो. मेरे माझ्या प्रिय देशवासियांनो, मेघालय मेघालय तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या नयनरम्य निसर्गामुळे ओळखलं जातं. जो मेघालय जो कोणी मेघालयात जातो त्याला तिथल्या लोकांचा आपुलकीचा पाहुणचार दीर्घकाळ लक्षात राहतो. याद रहता है, पण लेकिन मेघालयचं आणखी एक वैशिष्ट्य आहे जिसकी ज्याची चर्चा आज मला मन की बात मध्ये तुमच्याशी करायची आहे. चर्चा करना ते म्हणजे ये है मेघालयचे मेघालय के रूट ब्रिज. हा रूट रस्त्याचा नाही तर झाडांच्या मुळांचा रूट आहे. या रूट ब्रिजेसची मुळांच्या पुलांची गोष्ट फार रंजक आहे. ये ब्रिज हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात बनत नाहीत, तर ते तयार होण्यासाठी कित्येक दशकं लागतात. रबर रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू योग्य दिशेनं वाढवलं जातं आणि ही मुळं जल्द पाण्याच्या प्रवाहाच्या पलीकडे नेली जातात. समय के काळाच्या ओघात हीच मुळं एका मजबूत पुलाचं रूप घेतात. रूप ले लेती, या पुलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे जिवंत पूल आहेत. समय भी जसजसा काळ पुढे सरकतो ये और तसतसे ते अधिक मजबूत होत जातात. इनमें यामध्ये मेघालयच्या लोकांची सृजन सृजनशीलता देखील दिसून येते. इनके पीछे यामागे अनेक वर्षांची संयमी मेहनत आणि निसर्गाबद्दलचा गाढ सम्मान आदर दडलेला आहे. ब्रिज हे पूल दाखवून देतात की की माणूस निसर्गाशी एकरूप होऊन साथ मिल किती अद्भुत गोष्टींची निर्मिती करू शकतो. ये हा आपल्या देशाचा, या धरणीचा, आपल्या मातीचा अनमोल वारसा आहे. अब भारत आता भारतानं मेघालयच्या या रूट ब्रिजेसचा को युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. साथियों मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेस समोर काही आव्हानंही उभी ठाकली आहेत. चुनौतियां भी आती हैं. ऐसे अशा वेळी मेघालयच्या जनतेनं के लोगों ने या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आहे. पहले पूर्वी अशा पुलांची संख्या नेमकी किती आहे हे शोधणं सोपं नव्हतं, ऐसे परंतु स्थानिक लोकांनी स्वतःहून त्यांची गणना सुरू केली. लोगों ने त्यानंतर स्थानिक समुदायांनी शुरू की. या पुलांची देखभाल करण्याची जबाबदारी इन आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. आज आज तिथले स्थानिक लोक 120 120हून जास्त रूट ब्रिजेसची काळजी घेत आहेत. कुछ टीमें काही चमू हर दरवर्षी इन या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात, तर काही लोकांनी आसपासच्या परिसराचं संवर्धन करण्यासाठी रोपवाटिका देखील तयार केल्या आहेत. इस तरह के अशा प्रकारे त्यांच्या संवर्धनासाठी एक संपूर्ण अशी परिसंस्था तयार झाली आहे. आपने तुम्ही पाहिलं असेलच की यावर्षी हैली हेली वारजी पद्म यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील 50हून जास्त वर्ष
इन या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वाहून घेतली आहेत. समर्पण त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. मित्रांनो, आपने तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल की हो तर त्यांची छायाचित्र समाज माध्यमांवर नक्की टाका. तुमची ही छायाचित्र दूसरे इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाविषयी जाणून घेण्यासाठी जानने प्रेरित करतील. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, कि हमारा आपलं शहर सुंदर दिसावं हमारा शहर असं सुंदर, आपल्या सर्वांनाच वाटतं. लेकिन शायद ही पण आपल्या आजूबाजूला साचलेला कचरा नेमका कोण साफ करतो याचा विचार आपण फारसा कधी करतो का? कौन उसे साफ करता है? बहुतांश लोक तर असं मानून चालतात यही की ही कोणाची तरी दुसऱ्याची जबाबदारी आहे और की जिम्मेदारी आणि तोच साफ करेल. वो ही सफाई करेगा. परंतु लेकिन हम आपल्यामध्येच कुछ असेही काही लोक असतात जे आपल्या विचारांनी हमें आपल्याला खूप प्रेरित करतात. मुझे मला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथील काही भगिनींविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. उन्होंने त्यांनी आपल्या आसपास पसरलेला प्लास्टिकचा कचरा दूर करण्याचा संकल्प केला. ये नहीं कोणीतरी येईल आणि बदल घडवेल कर याची त्यांनी वाट पाहिली नाही. उन्होंने खुद त्यांनी स्वतः शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. शुरू किया, हळूहळू या उपक्रमाचा विस्तार झाला आगे बढ़ता गया. आणि नंतर त्या प्लास्टिक पासून इकोब्रिक्स म्हणजेच पर्यावरणपूरक विटा तयार केल्या जाऊ लागल्या. इको ब्रिज का आज याच इकोब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर बनवण्यासाठी केला जात आहे. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून साइकिल करके त्याचा अतिशय उत्तम वापर करण्यात आला आहे. म्हणजेच जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवत होतं आता था. तेच आज या भगिनींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यास मदत करत आहे. योगदान दे रहा है. मी ब्यावरा इथल्या सर्व भगिनींचं आणि या मोहिमेत सहभागी सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका विशेष विषयावर बोलण्याची गळ घातली आहे. सुझाव भेजा. हा विषय ये विषय गणेशोत्सवाशी संबंधित आहे. वैसे तसं पाहता गणेशोत्सवाला अजून बराच अवधी शिल्लक आहे, पण लोकांनी आग्रह केला आहे की या विषयावर आत्ताच बोलणं गरजेचं आहे. अभी ही बात होनी चाहिए. याचं कारण असं की गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्याचं काम खूप आधी सुरू होतं. हो जाता है. मूर्तिकार मूर्ति बनाने आणि मूर्ती व्यवसाय करणारे लोक के व्यापार से जुड़े आत्तापासूनच कामाला अभी से लागतात. सक्रिय हो जाते हैं. इसलिए म्हणूनच मेरा माझा तुम्हा सर्वांना एक आग्रहाचा विनंतीवजा सल्ला आहे. तुम्ही सर्वांनी असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आसपासच्या सार्वजनिक ठिकाणी स्थापन होणारी गणपती बाप्पाची मूर्ती ही आपल्या देशाच्या मातीपासून बनलेली असावी. वो हमारे ती आपल्या स्थानिक मूर्तिकारांच्या आणि कलाकारांच्या हातांनी घडवलेली असावी. जे कलाकार गणेश मूर्ती बनवतात मूर्तियां बनाते हैं त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावं और जो आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात खरीदते हैं त्यांनीही हे आवर्जून पाहावं देखें की बाप्पाची मूर्ती कशापासून बनली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मिट्टी मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यामध्ये विरघळून जातात. पानी में विलीन हो जाती त्यामुळे आपल्या नद्या, हैं. नदियां, तलाव तालाबों आणि एकूणच पर्यावरणाचं रक्षण होतं. हमारी आपली श्रद्धाही जपली जाते आणि निसर्गाप्रती आपलं कर्तव्य देखील पूर्ण होतं. जब हम जेव्हा आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती खरेदी करतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा आग्रह हा संकल्प अधिक बळकट करतो. मला पूर्ण विश्वास आहे की यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात हम आपण या सर्व गोष्टींचा गांभीर्यानं विचार करू आणि देशहिताचं पाऊल उचलून सोचेंगे सहकार्य करू. देश हित में कदम भी उठाएंगे. मित्रांनो, साथियों, आपल्या देशाची हमारे देश सर्वात की मोठी सबसे शक्ती बड़ी शक्ति म्हणजे आपल्या देशातली जनता आहे. देश देशाच्या विविध भागात होणारे हे छोटे मोठे प्रयत्न बड़े प्रयास आपल्याला
खूप काही शिकवून जातात. ये प्रयास हे उपक्रम दाखवून देतात की जेव्हा मनात दृढ संकल्प असतो आणि समाजाची साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल घडवून आणता येतो. तुमच्या आसपास होत असलेल्या अशा अनोख्या प्रयत्नांबद्दल मला पत्रांद्वारे नक्की लिहित राहा. आपले विचार आणि सूचना पाठवत राहा. भेजते रहिए. कदाचित हो सकता है तुमच्या आसपास सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम पहल संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा बनू शकतो. अगले महीने पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटूया आणि देशवासियांच्या अशाच काही नवनवीन प्रयत्नांवर चर्चा करूया. चर्चा करेंगे. तोपर्यंत तब तक तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. ध्यान रखिए और आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन, पावसाचं पाणी अडवा ही मोहीम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जरा देखील मंदावू द्यायची नाही. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, पावसाचं थेंब न थेंब पाणी आपण सर्वांनी मिळून वाचूया. खूप खूप आभार. नमस्कार.